मनात संकल्प केला ते अतिथी माझे बालक आहे तशी अनुजा विवस्त्र होऊन अन्नदक घेऊन बाहेर आली आणि पाहते ते तिघे अतिथी बालके होऊन भोजनात पात्राजवळ येऊन बसले होते. ती बालके पाहून अनुजा चकित झाली. भुकेने ती बालके रडू लागली म्हणून पुन्हा वस्त्रे नेसून त्या बालकांजवळ आली. त्यांनी मांडीवर घेऊन स्तनपान दिले. एका असे झाले की दुसऱ्याला स्तनपान देऊन त्याच्या क्षुधेचे निवारण केले. त्यांना पाण्यात झोपू लागली. अत्री भार्या अनुजे सारखी श्रेष्ठ प्रतिव्रता पूर्वी कोणी पाहिली नव्हती. ती आता ब्रह्मा विष्णू महेश यांची माता झाली. तिची कीर्ती त्रैलोक्यात झाली. दुपारी अत्री ऋषीगण मनाने आश्रमात आले. हे ही तरी अतिथी येण्याची वेळ असते. आश्रमात येऊन पाहिले ते अनुसया गायन करीत आहे आणि पाण्यातील बालके आहेत. अनुसयेने झालेला वृत्तांत अत्री ऋषींना सांगितला. ऋषींनी अंतर्दृष्टीने ओळखले की तिन्ही बालके म्हणजे ब्रह्मा विष्णू महेशच आहेत आणि त्यांनी लगेच त्यांचा नमस्कार केला. ही बालके पाळण्यात राहिली. शिवाय तिघेही देव स्वतःच्या रूपात समक्ष उभे राहून राहिले आणि अत्रींना म्हणाले, अत्री अनुजे तुमचे आणि पतिव्रत अद्वितीय आहे. तुमच्या वाचनेने आम्ही संतुष्ट झालो आहोत. तरी देव आपणास प्रतिष्ठ वाटते ते मागावे. अत्री ऋषी म्हणाले, अनुसयाच्या इच्छेप्रमाणे ही तिन्ही बालके आमच्या घरी पुत्र म्हणून राहावीत. या तिन्ही बालकांचे एक रूप असावे. त्याप्रमाणे अनुसयाच्या घरी त्रैमूर्ती एक बालक म्हणून राहिले. त्याने नाव दत्तात्रय असून पीठ गुरुचे मूळ पीठ तेच आहे. म्हणे पुढे ब्रह्मदेवाचे बालावतार हात चंद्र आणि शंकराचा बालावतार हात दुर्वासा. या दोघांनी अनुसयेजवळ आज्ञा मागितली. मी गगनात राहून नित्य तुमचे दर्शन घेईन असे चंद्र म्हणाला आणि मी तपश्चर्या करण्यासाठी रूपाने अत्रींजवळ राहिला. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. अशी शिष्याची विनंती ऐकून निमित्त काय बोलती साधू साधू तुझी भक्ती भेटी पाहो गुरुचरी. ऐक शिष्याची नावाने धन धन तुझेवाणी आठवत असे तुझ्या कृष्णी आधी मजा वासना. कृष्ण केला सर्व निकाल सांगे तुझा विवेका. अत्रे शिष्यापूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोनी. पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वाठाई. आपो नारायण भगिनी पाही वेद बोलती या ठिकाणी. उदक आपो नारायण आपण सर्वाठाई. वारपूर्ण बुद्धी संभवे प्रपंच पूर्ण अंत निर्मिते हिरण्यगर्भ. त्याची ब्रह्मांड नाम जाते रजोगुण ब्रह्म्याची निर्मिते हिरण्यगर्भ नाम पावले. देवतावरच्या एक होते. त्याची ब्रह्मांड एका कुटुंब निशकल झाली वेगा. एका आकाश एक भूमिका होऊन तेली चक्रे दोन्ही. ब्रह्मा वेगळे उपदवनी रचला सवधानी भूभुवने. दावी दिशा मानसी वचन काळ काव क्रोध धारणी. पुढे सृष्टी रचनाची सप्तपुत्र उपदी मानसी. नामे मागती परियती सात जण ब्रह्मपुत्रा. मरीची अत्री अंगिरसा कुलंच कुंभक मृगा वशिष्ठ. सप्तपुत्र झाले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्मादान. सप्तब्रह्मपुत्रा ब्रह्मपुत्रापतीला अत्री. तेजोची पीठा मृतस्थिती सांगेले एक जिथे सौभाग्यवंता नामधारका. अत्री दिशेला नाम विषय अनुसया पतिव्रता शिरोमणी. जगदंबा केचिदाया. हिचे सौंदर्य लक्षण करू शके कैसा कोण. तिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केली. सर्वेश्वर्य वेदेश्वरित म्हणून चिंतित मानसी. ते झाले सुगत म्हणून मूर्ती पाशी जाऊन विनिमिताची प्रकाशन आदर अत्रि ऋषीचा. चित्राकडे सौम्या पतिव्रता श्री अनुसया आचार काय सांगो. दारुणी प्रतिसेवा कधी भक्तीची बहुवाक्याय मानसी. अतिथी पूजा महर्षी विमुख नव्हे कवणे काळे. तिचा आधार देखोनी सूर्य विकसे अग्नी उष्ण. तिची लागे म्हणून मंद मंद तपतसे. अग्नी झालावी विशीत शीतळ असे वर्तत वायू झालावय जपित मंद मंद वर्ततसे. भूमी आत पिऊन का नव्हे झाली तिच्या बाजूला शाप देईन म्हणून ऐका समस्त आम्ही विकसे. निरोधेन कवडतान कवड देवाचे हिरण. एखाद्याने वध देता विधान दोषी आमुते मारू शके. त्याची करावा उपाय तू जगन्माता देवराय राहिला आमचा स्वतःय म्हणून तुम्हा सांगो आलो. न करायला तरी उपाय आम्ही सेवा करू आम्ही तिची विचार झाली तिची राहू चिती धरून. ऐका ऐकून त्रैमूर्ती महाभोजे कामगी तथा जाऊ तालयाची पाठवू म्हणून निघाले. तत्वभाव्यासाठी त्रैमूर्ती वेशकरीचे भूमिकाचे आश्रम आले अत्रीचे अपायात होणे. ऋषी वेळानुसार मागे आले त्रैमूर्ती आपण आलो. आश्वासन अतिथी आलो आपण म्हणजे तुझे करून
घेऊन आलो याची कामी एका भोजन मागाव्या तितक्या ऐकून अनुसया नमन केले अति विनया बैसकार करून या साधन केले चरण काढले अर्धपाचे देवमिताचे गंधा अंगता पुष्पेची सवेचे म्हणते हरचे आरोग्य सारिले अति म्हणते करून या आपणामुळे ऋषी येती बहुता वेळ वर्षामाची बोलणावे वागणा पाहुण्या तिथे काय केले पतिव्रते काय भारते करीते केला तैसे बैसकार पैसोन्या माठावरती मृतचे पात्र अभिदारिती घेऊन आली आपण चिरी शाप पाक देवेळी ती म्हणते अहोरारी आम्ही अतिथी आलो दुरी देखोजे सुंदर रूप सुंदरे अभिषमानसी आणि कळते नग्न होऊन आम्हाचे अन्न वाढावे बरी अशी अथवा काय निरोप देती आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथीचे वचन अनुसार कधी चिकना आले चित्रपावल्या मन कारणिक पुरुष होते का पत्नी प्रकार शिवमी विचार कधी अंतकरणी अतिथी मोठी मुख तुपोगाने पत्नी निरोप केली गमलो माझे मन असे निर्मळ काय करीत मनमक फळक जिथे असे तपबळ धारील मन म्हणत असे ऐसे विचारणे मानसी तथा तू म्हणे तयाची भोजन घातात गोष्टीची लग्न वाढता म्हणत असे पाकताना राहणे आपण चिंतन कधी पाठीचे जन वस्ते घेऊन झाली लग्न म्हणे अतिथी भाले माझे न जाऊन तशी रेखा घेऊन आली अनोदका जवळची झाली बाळवा झाया पुढे डोळती बाळके देखून अनुसया भयचकित होऊन पुनर्पिवत्रे नेसून आली त्या बाळकासाठी सुदर्शन करची तिन्ही बाळा अनुसया टाकवी वेळोवेळ सुधारत झाले केवळ म्हणून कडे घेत असे कडे घेऊन बाळकाची सपान देत असे हाची एका धोरून एकाची निवारणा कधी सुधारते पावला नवला काय घडले प्रेमूर्तीचे बाळक झाले तन पान मात्र शिला गेले तप फळे ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चवना भुवक सप्त समुद्र गुडवा निदान त्याची क्षुधा निवारण पतिव्रता तन पान मात्रे मूर्ख ब्रह्मयाची चतुर्दृष्टी रचे अलियेची त्याचे क्षुधा न पावेची एवी झाली निवारण पाचाळ सत्पुरुष पंचवस्त्र काळा विरुद्ध स्तनपान करती अनुसया सुंदरा तपस्वी व अंतर्याचा अनुसया ऐसे अतिची रमणी न होती मागे ऐकळी कमणी त्या मूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभुवने कडे घेऊन बाळकाची खेळ विजते ठिकाणची बाजूने बाळका पाळण्याची पहिले काही त्रयवेळी पहिले काही नानापणी उपनिषदाचा अति कुसरी अति उल्लासे सप्तस्वरी संभोगी तसे होते तितके होता त्यावेळी माथानी काळ अति दिवेळी ऋषी अति निर्मळी आला आपले आश्रमा घरात आला अवलोकित तव देखील अनुसयागात कैसे बाळ कैसे ऐसे म्हणत बुद्ध तसे त्यावेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रयमूर्ती ह्याची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता आश्रितेका संतोषी विष्णू पुरुष नायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला त्यावेळी पाळे आधी निज मूर्ती तेरे सन्मुखेची साधू साधे अत्री ऋषी अनुसया सत्य पतिव्रता तुझ्या तुझ्या भक्तीची वर मागते इच्छेची अत्री म्हणतसे सतीचे देवांची ते मागाता अनुसया म्हणे अत्रीची प्राणी गुरु तुमची होची देव पाजले तुमचे भक्तीची पुत्र मागा तुम्ही आता ठीक आहे बाळे आपण रावे आमच्या पुत्रापरी हेची मागणा देताले धनाची असावे हे देवने चाळीसने वर्षीला मूर्तीची रावती भाग्यावणी आपण गेले निघाले आहे तर मुली राहिलेली केलेली अनुसया गोल बाळवा पापरी रामरी नामे देवले प्रत्येकाने श्री बसा येता ब्रह्मांड चक्र झाला विष्णू मूर्ती चक्र केवळ ईश्वराचे सुवास नाम देवा तिचे पुत्र आले सुवासळे चंद्रदेवा उभे राहिला ब्रह्मांड मुखा निरोग मागती करुका जाऊ तपा निदर्शना सुवासमुळे अवजननी आम्ही ऋषी अनुष्ठाने जाऊ सिद्धाचरणे म्हणून निघालो निरोग निघेतला चंद्रमणे अहो माते निरोग द्यावा आम्हा करीते चंद्र मंडळी वाचा मुने नित्य दर्शन तुम्हा देणे चित्रा दत्त विष्णुमूर्ती असे तुम्हा ते धरून चित्ती त्रयमूर्ती निश्चित म्हणून सांगते ते मनी धराव तुम्ही त्रयमूर्ती तोची